आत्ताची ही जी पत्रकार परिषद आहे ही कुठल्याही निवडणुकीसाठी कुठलं आवाहन वगैरे यासाठी नाही आहे. अगदी महत्त्वाचा विषय आहे, त्या विषयासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. मानवांनो, आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती असेल की आज दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान स्वामी लॉन्स समर्थ लॉन्स येथे दुपारी 1-1:30 वाजता काही गुंड तिथं होते. अगदी बिहार आणि मध्य प्रदेश येथून आलेले आहेत. काही IT प्रोफेशनमधले लोक आहेत. त्या अशा लोकांना आणून निवडणूक काळामध्ये नेमका कोणता उद्योग उभा केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ते जे गुंड होते ते आमदारांचे गुंड होते. आमची निर्मल सीटची गाडी तिकडे एका शेतात गेलेली होती आणि तिकडून येत असताना आमच्या गाडीवर सुद्धा दगडफेक झाली, काचा फोडल्या, ड्रायव्हरला लागलं. अशा परिस्थितीमध्ये अशी मारहाण करणं आणि निवडणुकीच्या तोंडावर ह्या पद्धतीने गुंडगिरी करणं, असे गुंड शहरामध्ये आणणं आणि ते का आणलेले आहेत याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे. सदरचे बिहारी गुंड जे आहेत ते मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणलेले आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. IT लोक बोगस मतदान कार्ड बनवण्यासाठी आणलेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. आता खरं तर प्रचार संपलेला आहे आणि मतदारांनी कौल देण्याची वेळ आलेली आहे. असं असताना आमदारांनी बोगस वोटिंगसाठी चालवलेली जी काही धडपड आहे, कुठल्या ना कुठल्या वेगवेगळे गोष्टी करून आणि त्याला पोलीस प्रशासन किंवा निवडणूक यंत्रणेने साथ द्यावी अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. आणि तिथं पोलीस प्रशासन सुद्धा होते आणि उलट त्यांनी गुंडांना बाहेर पाठवून दिलं, गाड्या पाठवून दिल्या. तर माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. या बाकीच्या प्रोसेस होत्या त्याच्यामुळे आम्ही अजून काही फुटेज काय फोटो असतील आपल्याकडे. फोटो आता अचानक ते तिकडून आले आणि गाड्या जे फुटले काही लागले असं डॅमेज झाले फोटो आहेत ना, काचा फोडलेल्या आहेत. त्या ड्रायव्हरचा मोबाईल खाली पडला, चष्मा पडला. तो ड्रायव्हर इतका घाबरलेला होता. आमचे एक पदाधिकारी पण होते त्याच्यात गाडीमध्ये बसलेले. ताई, तुम्हाला हे शंका आहे का या निवडणुकीमध्ये काही आघात होऊ शकतात? होऊ शकतो, पण आम्ही सुद्धा समर्थ आहोत. आम्ही पण सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आहे, त्याच्यामुळे भीती तर नाही आहे. पण आम्हाला हे सगळं चित्र बऱ्याच दिवसापासून दिसतंय